नमस्कार. मी डॉक्टर अंजली पाटील. गेले 32 वर्ष वैद्यत्व चिकित्सक असे मी कार्य करत आहे. सध्या इंडियन फर्टिलिटी सोसायटी या संस्थेची मी सचिव आहे आणि त्या नात्याने मी आज तुम्हाला वैद्यत्व, त्याचे समज आणि गैरसमज या विषयावर मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर वैद्यत्व म्हणजे काय नेमकं? तर समजा जर एखाद्या जोडप्याचं लग्न झालं, 1 वर्ष दोघे एकत्र राहतात आणि काही गर्भनिरोधके वापरली नाहीत, पण तरीही त्यांना मूल होत नसेल, तशा जोडप्यांना आपण वैद्यत्व आहे हे असं म्हणू शकतो. अर्थात जर वय स्त्रीचं 35 पेक्षा जास्त असेल तर मात्र 6 महिनेच फक्त थांबून लगेचच पुढचे उपचार करावे लागतात. तर आपण असं म्हणतो की स्त्रीच जबाबदार आहे का? तर नाही. स्त्रीमध्ये जरी दोष असले तरी त्याचबरोबरीनं पुरुषही 50% जवळजवळ जबाबदार असू शकतो. कारण आपण जे म्हणतो की मूल होतं ते हे जोडप्याला होतं. म्हणूनच माझं म्हणणं असं आहे की हे जोडप्याचा विकार आहे, आजार नाही, पण नक्कीच विकार आहे आणि त्यामुळे दोघांनी समजुतीने एकामेकाला विश्वासात घेऊन पुढची ट्रीटमेंट करावी लागते. तर आपण आता मागची पिढी कशी म्हणते की आमच्या काळात तर काही असं नव्हतं, पटकन मुलं होत होती लग्न झाल्या. मग आत्ताच का आपण असा प्रॉब्लेम्स बघतो? तर आत्ताच्या काळामध्ये काय होतं की स्त्री ही सक्षम व्हायला बघते. स्त्री सक्षम होताना ती शिक्षण घेते. शिक्षण घेतल्यानंतर मग ती नोकरी करते. मग करिअर तिला एस्टॅब्लिश करायचं असतं आणि ह्या सगळ्यामध्ये तिचं वय वाढत जातं आणि त्याबरोबर एकाच ठिकाणी बसून काम करणं, ताणतणाव, आहार नीट घेतला जात नाही, हॉटेलमधलं खाल्लं जातं, व्यायामाचे अभाव असतो. ह्या सगळ्यामुळे तिच्यामध्ये सगळा हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो, स्थूलता निर्माण होते आणि म्हणून त्यांना बाळ व्हायला अडचण येऊ शकते. आणि ह्या सगळ्याच गोष्टी इव्हन पुरुषांच्या बाबतीतही तेच आहेत की त्यांनाही ताणतणाव असतो, खूप ट्रॅव्हलिंग करावं लागतं, आहार नीट घेत नाहीत, व्यायाम नसतो. या सगळ्या गोष्टींमुळं पुरुषांमध्येही आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या काळात प्रदूषण, या सगळ्यांमुळे पुरुषांच्यामध्ये पण शुक्राणूंमध्ये दोष निर्माण होतो. तर हे सगळे कारणं आहेत. आणि पूर्वीच्या काळात कसं होत होतं की खूप लवकर लग्न व्हायचे आणि त्यामुळे त्यांना मुलं राहण्यासाठी काही प्रॉब्लेम होत नव्हता. तर आपण असं म्हणू की आता काय नॉर्मल लागतं की त्यांना लगेचच बाळ व्हावं. स्त्रीमध्ये आपण बघतो की त्यांना पिट्युटरी ही ग्रंथी कार्यरत असावी लागते. अंडकोशामध्ये परिपक्व स्त्रीबीज तयार व्हावं लागतं. गर्भाशय नॉर्मल असावं लागतं. त्यामध्ये पडदा नसावा, गाठी नसाव्यात, दोन्ही गर्भनलिका उघड्या असाव्यात. जरी एक उघडी असेल तरी त्यातून त्यांना प्रेग्नन्सी मिळू शकते आणि योनिमार्ग हा खुला असावा. म्हणून मग त्यांना काही प्रेग्नन्सी राहण्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. आणि पुरुषांमध्येही आपण पाहतो की त्यांचे शुक्राणू हे नॉर्मल असावे लागतात. आत्ताच्या काळात WHO प्रमाणे 15 मिलियनपर्यंत काउंटही आपण नॉर्मल म्हणतो. पण नुसतंच काउंट नॉर्मल असावा का? नाही. तर त्यांची गती, त्यांची रचना म्हणजेच मॉर्फॉलॉजी हेही नॉर्मल असावं लागतं. आणि हे जर दोन्ही स्त्री पुरुषांचं नॉर्मल असेल तर त्यांना गर्भधारणा व्हायला काहीच अडचण येत नाही. यातील 80 ते 90% कपल्स असे छान प्रेग्नन्सी त्यांना मिळून जाऊ शकते. पण मग आपण म्हणतो की कशी त्यांना प्रेग्नन्सी मिळेल? तर जर त्यांना बाळ होत नसेल तर एकमेकांना विश्वासात घेऊन तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही लोकांना असं वाटतं की आपण जर डॉक्टरांकडे गेलो तर खूपच पैसे खर्च होतील, ते खूप तपासणी सांगतील. पण तसं नसतं. तुमचं कारण वैधत्वाचं काय हे पाहिलं जातं आणि त्याप्रमाणे अगदी किरकोळ औषधोपचार, एक्सरे काढला जातो किंवा मग काही तुमचे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स म्हणजेच तुम्ही आहार काय घ्यायचा, व्यायाम काय कसा करायचा आणि तुम्हाला कधी संबंध ठेवायचा वगैरे ह्या छोट्या गोष्टीतूनही तुम्हाला प्रेग्नन्सी मिळते आणि लवकरच तुमच्या घरात पाळणा हलू लागतो. आपण म्हणतो की अगदीच 10% मध्ये की ज्यांच्यामध्ये अगदी गर्भनलिका समजा स्त्रीमध्ये बंदच आहेत किंवा पुरुषचे शुक्राणूची संख्या खूपच कमी आहे किंवा असे वेगळे आजार आहेत की जे इरिव्हर्सिबल म्हणजे जे आपण दुरुस्त करू शकत नाही, अशा केसेसमध्ये मात्र त्यांना प्रकटदंडद्राण वापरावं लागतं. म्हणजेच IVF, ICSI म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबी लागू शकते. पण हे प्रमाण अगदी 10% आहे बरं का. त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. उलट तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणी तुम्हाला सांगेल म्हणून तुम्ही भोंदू बापाकडे जाल, अनैसर्गिक उपचार कराल, पण ह्यातून तुम्हाला फायदा काहीच होणार नाही, उलट तुम्हाला तोटाच होईल. म्हणून मी तुम्हाला म्हणते की जर अगदी किरकोळ असेल काही कारण तर तुम्हाला लगेचच प्रेग्नन्सी मिळेल आणि जे राहिलेले 10% त्यांना जर आपण IVF वगैरे उपचार केला तर त्यातूनही त्यांना प्रेग्नन्सी मिळू शकेल.